रात्री अंथरुणावर पडल्यावर नंदा मधुरेच्या उद्गारांचा विचार करू लागली. देवदत्तांना राक्षस म्हणायला हिला कोणी शिकवलं? वसुंधरेने? का? तिने असे भोगले आहे तरी काय? वसुंधरेच्या विचित्र वागणुकीमुळे या प्रश्नांची उत्तरे मिळणेही शक्य नव्हते. विलासपूरला गेल्यावर आपण दोघी मनमोकळेपणाने गप्पा गोष्टी करू, सकाळ संध्याकाळ फिरायला जाऊ, चंदनगडची सहल करू, असे वसुंधरा मुंबईत म्हणाली होती. पण इथे आल्यावर मुंबईतली वसू पार बदलून गेली होती. एखाद्या जादूगाराने माणसाचा दगडी पुतळा करावा तशी. ती 9 वाजता उठे, उदास मुद्रेने, जड पावलांनी आणि अबोलपणाने तिचा सारा कार्यक्रम सुरू होई. चहाच्या व जेवणा खाण्याच्या वेळा सोडल्या तर सारा दिवस वरच्या छताकडे टक लावून पाहत ती पलंगावर पडून राही. तुला बरं वाटत नाही का? काही वाचून दाखवू? असे नंदा अधूनमधून मोठ्या मायेने विचारी. कपाळाला आठी घालून वसुंधरा उत्तर देई. पुस्तक बघितलं की माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. सारी मेली खोटारडी. त्यातलं प्रेम खोटं, सुख खोटं, सारं सारं सिनेमासारखं खोटं. शाकुंतल लिहिणारा तो कालिदास मला भेटायला हवा एकदा. त्याला असा फैलावर घेणार आहे मी. वसूचे असे बोलणे ऐकले की तिच्या विचित्र वागणुकीचे कोडे अधिकच गुंतागुंतीचे होई. श्रीमंतांच्या घरी कान असून ऐकायचे नसते आणि डोळे असून पाहायचे नसते आणि तोंड असून बोलायचे नसते हे नंदा जाणत होती. भोवताली वावरणाऱ्या नोकऱ्या चाकरांशी ती कामापुरते बोले. त्यांच्या आपापसातल्या कुजबुजीकडे ती सहसा लक्ष देत नसे. मात्र या अलिप्तपणातूनही जे काही तिच्या कानी पडे त्यामुळे देवदत्त आणि वसुंधरा यांच्यातल्या दुराव्या संबंधी तिच्या मनाचा अधिकच गोंधळ होई. गालीचा विणायला बसावे आणि गोधडी तयार व्हावी तसा तिचा साऱ्या तर्कांचा शेवट होई. एके दिवशी तर हा अनुभव तिला फार तीव्रतेने आला. लायब्ररीतून आणलेले पुस्तक चाळीत ती वरांड्यात बसली होती. आज मधुरेचे केस कापायचे होते. जहागीरदारांचा पिढीजात म्हातारा कारागीर मुंबईला जाऊन नव्या फॅशनी शिकून आलेल्या आपल्या नातवासह या कामगिरीवर आला होता. ताईसाहेब अजून उठल्या नसल्यामुळे पलीकडेच ते दोघे गप्पा मारीत आपला वेळ घालवित होते. म्हाताऱ्यांच्या बोलण्यातले थोरले सरकार हे शब्द नंदाच्या कानावर पडले. तेव्हा कुठे तिचे लक्ष त्यांच्या गप्पांकडे गेले. हातघाईच्या लढाईत जय मिळवून आलेल्या शूरवीराप्रमाणे थोरल्या सावकारांची दाढी आपण झोपेतच कशी केली हे बुड्ढे बाबा तिखट मीठ लावून सांगत होते. दौलत, तुझ्यासारखा कारागीर विलायतेत जन्माला यायला हवा होता. व्हिक्टोरिया राणीनं तुझ्याकडून केस कापून घेतले असते. असे सर्टिफिकेट देऊन थोरल्या सरकारांनी आपली पाठ कशी थोपटली याचे आजोबांनी मोठ्या रसाळपणाने वर्णन केले. तेव्हा नंदाची खूप करमणूक झाली. ती त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागली. त्या वृद्धाच्या वाग्गंगेचा ओघ हळूहळू थोरल्या सरकारांच्या देवभक्तीकडे वळला. हिमालयातून त्यांनी आणलेले गुरु ते किती तेजपुंज होते. त्यांची दाढी किती काळी कुळकुळीत होती. ते आपल्या मंत्राने मेलेली फुलपाखरे कशी जिवंत करीत असत. ते काही वर्षांनी कसे बेपत्ता झाले. सरकारांनी त्या दुःखाने चंदनगडच्या घार कड्यावरून उडी टाकून कसा जीव दिला वगैरे गोष्टी चविष्टपणाने सांगून आजोबांनी शेवटी भाष्य केले. थोरले सरकारांनी जीव दिला ही शाप खोटी गोष्ट आहे. तेसनी न्यायला विमान आलं असावं तुकोबागत. हे सारे ऐकताना नंदाची हसून हसून मुरकुंडी वळली. पण देवदत्त आणि वसुंधरा यांच्या वैमनस्यातील रहस्याचा जो शोध ती करीत होती तो मात्र तिला अधिक कठीण वाटू लागला. एक निराळेच विचारचक्र तिथे सुरू झाले. चंदनगडच्या घार कड्यावरून देवदत्ताच्या वडिलांनी उडी टाकून आत्महत्या केली ती का? हिमालयातून आणलेला गुरु बेपत्ता झाला म्हणून? का त्यांना वेडबीड लागले होते? या घराण्यात अनुवांशिक वेड तर नाही ना? देवदत्ताचे बोलणे ऐकताना एक दोनदा या संशयाची पुसट सावली तिच्या मनावर पडून गेली होती. आता ती शंका तिच्या मनात पुन्हा मूळ धरू लागली. देवदत्त कितीही रसिक आणि उमदा असला तरी अधूनमधून त्यालाही अनुवांशिक वेडाची लहर येत असावी. कदाचित मधुरेच्या फिट्सचाही या गोष्टीशी संबंध असेल. नवऱ्याच्या वेडापायी वसूने काय काय छळवाद सोसला असेल तो तिलाच माहीत. या छळामुळेच कातावून मधुरेच्या समोर देवदत्ताला उद्देशून राक्षस हा शब्द वसूने अनेकदा उच्चारला असला पाहिजे. त्याशिवाय का त्या बाळजीवाने जन्मदात्या पित्याची अशी धास्ती घेतली असेल? या विचारचक्राचे भ्रमण शेवटी थांबत असे ते एका प्रश्नचिन्हापाशी.
प्रीतीचा अर्थ काय? देवदत्ताला वसुंधरा आवडली म्हणजे तिचे रूप आणि गळा आवडला? वसुंधरेला देवदत्त पसंत पडला म्हणजे त्याचे रूप आणि श्रीमंती तिला आवडली? या आवडीच्या पोटी हे लग्न झाले. मग त्या वेळची ती ओढ, ती आवड, सर्वस्वाचे दान करण्याची ती भावना, हे सारे आज कुठे गेले? का वसूचे प्रेम फक्त देवदत्ताच्या श्रीमंतीवर होते आणि त्याचे केवळ वसूच्या रूपावर, तिच्या गळ्याच्या गोडव्यावर होते? खेळणे मिळेपर्यंत लहान मुलाला ते हवेसे वाटते. ते मिळाले की त्याची मोडतोड करायला ते कमी करीत नाही. प्रेम हे असेच खेळणे आहे का? वसुंधरा आणि देवदत्त, सावित्री आणि सत्यवान, हॅम्लेटची आई आणि तिचा पती, किती भिन्न भिन्न तऱ्हांची ही जोडपी. ही माणसे प्रथम एकत्र आली ती एकमेकांच्या आयुष्यात स्वर्ग निर्माण करण्यासाठी. पण प्रत्येक जोडप्याचे प्रेम ही दुसऱ्या कुणाही जोडप्याच्या अनुभवाशी न जुळणारी नवलकथा असते काय? वसुंधरा जहागीरदारीण झाली हे तिचे सुदैव का दुर्दैव? तिच्या लग्नाला उणीपुरी 6 वर्ष झाली असतील, पण एवढ्या देवदत्तांना ती डोळ्यासमोर नकोशी व्हावी? त्यांचे प्रेम असे सुकून जावे? उन्हाळ्यात नद्या आटतात, हिवाळ्यात त्या गोठून जातात, पण समुद्र कधीच आटत नाही, कधीच गोठत नाही. या विचारचक्रात मधूनच एक प्रश्न एखाद्या काट्यासारखा तिच्या मनात सलू लागे. शेखरला आयुष्य लाभले असते तर आपला संसारही असाच कोमेजला असता का? स्त्री पुरुषांच्या प्रीतीला सृष्टीने भंगूरपणाचा शाप दिला आहे काय? का प्रीती हा जुगार आहे? या जुगारात जीत कुणाची होते? का या जुगारात दोघांचीही दिवाळी निघते? शेखरच्या स्मृतीविषयीची स्वतःच्या मनाची प्रतिक्रिया पाहून तिचे तिलाच नवल वाटू लागले. त्याच्या मृत्यूची वार्ता आल्यापासून अशी एकही रात्र गेली नव्हती की ज्या रात्री तिची उशी आसवांनी ओली झाली नव्हती. पण विलासपूरला आल्यापासून तिच्या डोळ्यांचा हा पावसाळा संपला. नकळत जखमेने खपली धरली. देवदत्त, वसुंधरा आणि मधुरा यांच्या सुखदुःखांत तिचे मन गुंतून गेले. नकळत भूतकाळाचा तिला विसर पडू लागला. विलासपूरला आल्यापासून जणू काही ती धुक्यात वावरत होती. त्या धुक्याने भूतकाळ जसा दिसेनासा झाला होता, तसे भविष्याचे अंधुक दर्शन होणेही शक्य नव्हते. मात्र अधूनमधून सोनेरी ऊन चोर पावलांनी तिच्या मनात प्रवेश करी. नाचऱ्या झऱ्याप्रमाणे चालणारी मधुरेची बडबड ऐकताना, नव्या नव्या अलंकारांप्रमाणे वाटणारी देवदत्ताच्या लायब्ररीतली पुस्तके हाताळताना आणि तिथे गेले की घुंगुरवाळा वाजविणाऱ्या बाळाप्रमाणे छुमछुम करीत तिच्याकडे येणाऱ्या चंचलला कुरवाळताना या सोनेरी उन्हाचा तिला साक्षात्कार होई. चंचलच्या मुक्या प्रेमाने तर ती गहिवरून जाई. तिच्या मनात येई, सारं जग असेच निष्पाप असते तर किती बरे झाले असते.